स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे भोगी आणि भोगीची सुंदर अशी भाजी केलेली आहे। तर इथे घेवडा घेतलेला आहे, मुळा, गाजर, घरच्या शेवग्याच्या शेंगा, कांद्याची पात, त्याचा कांदासुद्धा घेतलेला आहे, पावटे घेतलेले आहेत, हिरवे हरभरे, शेंगदाणे भिजवून घेतलेत, मटार घेतलेली आहे आणि कांद्याची पात, पालेभाज्यांमध्ये कांद्याची पात, त्यानंतर मेथी आणि मुळ्याची भाजी घेतलेली पानं, वांगा, बटाटा, टोमॅटो असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। तर कांदा त्यामध्येच आहे ऑलरेडी। तर इथे मस्त असं तडका बनवून तेल टाकून घेतलेलं, त्यामध्ये तेजपत्ता घातलेला, जिरं टाकलं आहे, हिंग टाकलेलं आहे फोडणीवर आणि ठेचून आलं लसणाचं पेस्ट टाकलेली आहे। तर पेस्ट नाही म्हणू शकत, त्याचा ठेचाच बनवून घेतलेला आहे आणि कांदा जो आहे हे पातीचा तोच घातलेला आहे। 1 चमचा तीळसुद्धा घातलेले आहेत, कारण तिळाला ह्या 3 दिवसामध्ये खूप विशेष महत्त्व असतं, म्हणून तिळाचा वापर केला आहे। आणि सगळ्या भाज्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या, मगच फोडणीला घालून घेतलेल्या आहेत। आणि ना असं नाही की आपल्याकडे ही भाजी नाही ती भाजी, आता ज्वारीचा हुरडा किंवा आपल्या काही अशा भाज्या आहेत की ज्या आपल्याकडे मिळत नाहीत किंवा आपल्याकडे त्या करतसुद्धा नाहीत। तर आता आम्ही आहोत तळ कोकणात राहतो असं म्हणतात। तर पश्चिम कोकण म्हणतो आपण त्याला, त्या भागात राहतो। तर आपल्याकडे कसं जास्तीत जास्त तांदूळ पिकतो। तर त्या पद्धतीनं आपल्याकडे जे काही भात शेतीमध्ये किंवा ह्या सीझनमध्ये जे काही पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, ज्या आपल्याकडे भेटतात त्या घेण्याचा प्रयत्न करा आणि मस्त असा प्रत्येकाने हा सण साजरा करायला पाहिजे, कारण निसर्गाने आपल्याला एवढं काही दिलेलं आहे, त्याचा आस्वाद तर आपण घेतलाच पाहिजे। आणि थंडीचे दिवस आहेत आणि म्हणून बाजरी ही शरीरासाठी उष्ण असते, तीळ उष्ण असतात आणि शरीरातली ऊर्जा जी आहे ती उष्णता कायम टिकून राहण्यासाठी या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी, अशा पालेभाज्या, फळभाज्या आणि तिळाचा वापर केला जातो। म्हणून या सणाला विशेष महत्त्व दिलेलं आहे आपल्या पुराणांमध्ये सुद्धा। तर म्हणूनच भोगीच्या दिवशी मी सुद्धा मस्त अशी मिक्स भाजी केलेली आहे आणि बाजरीची भाकरी तीळ लावून दोन्ही बाजूनी छान असे तीळ लावलेत। पहा, भाकरसुद्धा मस्त अशी टम्म फुगलेली आहे, एकदम सोपी आणि अगदी सहज होते ही भाकरी। पाहू शकता मस्त अशी फुगलेली आहे। आता हे ना सगळ्यात आधी आपल्या घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेते। आता माझं ते रोजचंच आहे। तर इथे मी डिश तयार करून घेतलेली आहे महाराजांसाठी। तर इथे भाजी आणि स्वीट डिश म्हणून गुलाबजामुन होते घरात, मग ते ठेवलं, तुळशीपत्र ठेवलेलं आहे, महाराजांना नैवेद्य दाखवले। शुभेच्छा। तर 3 दिवस मकर संक्रांतीचा सण चालतो। पहिलं असतं भोगी, दुसरं असतं मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असतं किंक्रांती म्हणजेच कर। तर छान अशी डिश बनवली, तुम्ही पाहिलीच आहे व्हिडिओ। तर आता तिचा आम्ही आस्वाद घेतो आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही ते। धन्यवाद।